In last lecture we have seen the cranial nerves. In this lecture we have to study the spinal nerves. Spinal nerves means the nerves which arises from spinal cord. The nerves which arises from the spinal cord, that is called as a spinal nerve. And in all total 31 pairs of spinal nerves are present in human being. Total 31 pairs. Many times the question was asked in MSCET, how many pairs of spinal nerves present in human being? In human being, 31 pairs of spinal nerves are present. Though the number of vertebrae are different, because total 33 vertebrae are present in the human being. These are fused together. By our naked eyes only 26 vertebrae are seen. But still, the number of the spinal nerves, that is the 31 pairs, we are knowing that the spinal nerves means the nerves which arises from the spinal cord, that is called as a spinal nerve. Whatever may be the spinal nerve which are arising in the spinal cord, that control, that is on all the activities of the body. All the activity body are controlled, that is by spinal nerve, and all these 31 pairs of spinal nerves are divided into 5 types. मनुष्य प्राण्यामध्ये एकंदर 31 स्पायनल नर्वच्या जोड्या आहेत, त्या 5 प्रकारामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. पहिला जो प्रकार आहे सर्वायकल स्पायनल नर्व, टोटल 8 जोड्या आहेत. याला C1 to C8 म्हणायचं. या ज्या 8 जोड्या सर्वायकलच्या आहेत त्या मानेमध्ये आहेत. 8 ज्या जोड्या आहेत तर या नेक मध्ये. दुसरा जो प्रकार आहे थोरॅसिक स्पायनल नर्व, यांच्या 12 जोड्या आहेत. याला T1 to T12 म्हणायचं. या थोरॅक्स किंवा चेस्ट मध्ये, छातीमध्ये, थोरॅक्स किंवा चेस्ट. तिसरा प्रकार आहे लंबार, याच्यामध्ये 5 जोड्या आहेत. त्याला L1 to L5 म्हणायचं. या ऍब्डॉमिनल रेंज मध्ये म्हणजे या बेंबीच्या भागामध्ये. नंतर चौथा जो प्रकार आहे सॅक्रल, त्याला S1 to S5 म्हणायचं. याच्यामध्ये 5 जोड्या आहेत त्या कमरेच्या भागामध्ये. आणि शेवट म्हणजे पोसिजियर, याची एकच जोडी आहे. अशा रीतीने मानेमध्ये 8 जोड्या, या छातीमध्ये 12, या ऍब्डॉमिन मध्ये 5, पेल्विक रिजन कमरेत 5, आणि ही खाली सगळ्यात लास्टला आहे. टोटल आकडा हा आपल्याला 31 यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला की सर्वायकल स्पायनल नर्व म्हणजे मानेमध्ये किती जोड्या असतात याच्यावरती प्रश्न आलेला आहे. छातीमध्ये किती असतात, लंबार रिजन मध्ये किती असतात, सॅक्रल रिजन मध्ये किती असतात. तर या प्रत्येक पॉइंट वरती प्रश्न आलेले आहेत. कारण हे मॅथमॅटिकल पॉइंट आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. कुठे जरी गेला तरी हे सायंटिफिक पॉइंट हे बदलत नाहीत. कोणताही माणूस असो, कोणत्याही माणसामध्ये हे जे नंबर आहेत ते कधीही बदलत नाही किंवा त्याच्यात व्हेरिएबिलिटी येत नाही. हे मराठीमध्ये झालं, इंग्रजीमध्ये समजून घ्या. इन ऑल टोटल देर आर 31 pairs of spinal nerves present in human being, that is divided into 5 types. First is the cervical spinal nerve, 8 pairs present in neck.
scientifically called C1 to C8. Second, thoracic spinal nerve, 12 pairs present in thorax or chest, scientifically called T1 to T12. Third, lumbar, these are 5 pairs present in the abdominal region, that is in umbilicus region, scientifically called L1 to L5. Fourth is sacral spinal nerve, 5 pairs present in the sacrum or pelvic region, S1 to S5. And last is that is the procedure, that is the one pair. But one thing we have to remember, nature of the spinal nerve, all spinal nerves are, that is the mixed type. याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलाय का, प्रत्येक स्पायनल नर्व ही मिक्स्ड टाइप आहे, एकाच प्रकारची आहे पा. जसं क्रॅनियल नर्व 3 प्रकारच्या होत्या, काही सेन्सरी होत्या, काही मोटार होत्या आणि काही मिक्स्ड होत्या. परंतु इथं स्पायनल नर्वचं नेचर सगळ्यांचं एकाच प्रकारचं आहे. ऑल द स्पायनल नर्व्स आर हॅव्हिंग द मिक्स्ड टाइप. That is also the important point. Now, the formation of single spinal nerve ही जे टॉपिक आहे, तर याच्यावरती बऱ्याच वेळेला बोर्डमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि या स्पायनल नर्व वरती देखील प्रश्न आलाय. डिस्क्राईब द स्पायनल नर्व इन ह्युमन बिंग म्हटलं तर हे डिस्क्रिप्शन, आणि डिस्क्राईब द फॉर्मेशन ऑफ सिंगल स्पायनल नर्व म्हणलं तर हे डिस्क्रिप्शन. यामध्ये आपल्याला फिगर काढायची गरज नाही. यामध्ये आपल्याला फॉर्मेशन ऑफ सिंगल स्पायनल नर्व मध्ये ही फिगर काढावी लागेल आणि एक स्पायनल नर्व कशी तयार होते याचा आपल्याला वर्णन करावं लागेल. डिस्क्राईब द फॉर्मेशन ऑफ सिंगल स्पायनल नर्व प्रश्न आला, you have to draw the figure labeling. Figure and labeling carries 2 marks and its point carries 2 marks. Point ला मार्क आहे, फिगर ला मार्क आहे. परंतु जर आपल्याला स्पायनल नर्वच्या टाईप वरती प्रश्न आला, इथं मात्र फिगर काढायची गरज नाही. याचं डिस्क्रिप्शन वेगळं आहे, याचं डिस्क्रिप्शन वेगळं आहे. We are knowing that in the formation of single spinal nerve, 2 types of questions are asked in board exam. One, describe the formation of single spinal nerve. Another, sketch a well-labeled diagram of formation of single spinal nerve. At that time, diagram and labeling carries full mark. In the description, you have to also describe the formation of single spinal nerve. प्रश्न जसा येईल तसं तुम्ही उत्तर फिरवा. जर वर्णन करा म्हणून विचारलं तर तुम्हाला डायग्राम बी काढावे लागेल आणि वर्णनही लिहावे लागेल. जर फक्त आकृती काढून नावं द्या असा प्रश्न आला तर तुम्हाला फक्त आकृतीच काढावी लागेल आणि नावं द्यावी लागतील. पण वी आर नोइंग दॅट सिंगल स्पायनल नर्व इज हॅव्हिंग द 2 रूट्स in the spinal cord. या सिंगल स्पायनल नर्वचे 2 रूट या स्पायनल कार्ड मध्ये असतात. One is called as a dorsal root that is present in dorsal horn. Another is the ventral root that is present in ventral horn. मराठीत सांगतो, प्रत्येक स्पायनल नर्वचे स्पायनल कार्ड मध्ये 2 रूट आहेत. एक डॉर्सल रूट आहे, ते डॉर्सल हॉर्न मध्ये असतं. वेंट्रल रूट आहे, ते वेंट्रल हॉर्न मध्ये असतं. या डॉर्सल हॉर्न पासून सेन्सरी नर्व निघते आणि या मोटार नर्व या वेंट्रल हॉर्न पासून निघते. 2 प्रकारच्या नसा या डॉर्सल हॉर्न आणि वेंट्रल हॉर्न पासून निघतात. डॉर्सल हॉर्न मध्ये सेन्सरी नर्व असते
डॉर्सल हॉर्न मध्ये सेन्सरी नर्व असते, व्हेंट्रल हॉर्न मध्ये मोटार नर्व असते. सेन्सरी नर्व जी असते डॉर्सल हॉर्नने, तर हिच्यामध्ये डॉर्सल गॅंग्लियॉन देखील असतो, परंतु या मोटार नर्व मध्ये मात्र व्हेंट्रल गॅंग्लियॉन नसतो. या डॉर्सल गॅंग्लियॉन वरती देखील MSCET मध्ये प्रश्न येऊ शकतो की इन which of the following nerve the dorsal ganglion is present. At that time you have to write in the sensory nerve. In the sensory nerve the dorsal ganglion present. In motor nerve ventral ganglion absent. Now this sensory nerve and this motor nerve emerge outside through the intervertebral canal of the two vertebrae. दोन मणक्याच्या मध्ये जी फट आहे, गॅप आहे, त्या रिकाम्या जागेतून या दोन्ही नसा बाहेर येतात. एक म्हणजे सेन्सरी नर्व बाहेर येते, दुसरी म्हणजे मोटार नर्व बाहेर येते. बाहेर आल्यावर या दोन्हीही एकमेकीला समांतर पासावून होतात आणि त्याच्याद्वारे एक आपल्याला स्पायनल नर्व तयार होते. स्पायनल नर्व मणक्याच्या आतमध्ये तयार होत नाही. या दोन नसा बाहेर पडल्यावर त्या दोघी एकमेकीला समांतर पासावून होतात आणि त्याच्याद्वारे एक स्पायनल नर्व तयार केली जाते. वास्तविक पाहता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे धागे असतात, एक सेन्सरी असतं आणि दुसरं मोटार असते. हेच तुम्हाला इंग्रजीतून समजून घ्यायचं. पहा, इमर्जन्स ऑफ द सेन्सरी नर्व अँड इमर्जन्स ऑफ द मोटार नर्व, that is through the intervertebral canal. As soon as it emerges outside, these are running parallel to each other and forming the single spinal nerve. Spinal nerve, though it is a single, but still internally two types of nerves are present. One is sensory, another is motor. And that single spinal nerve again further divides into three branches. What are these three branches? One is that is the ramus dorsalis. Ramus dorsalis innervate in the dorsal muscles of the backside. पाठीचं जे मांस आहे याच्यामध्ये ramus dorsalis इनर्वेशन होतं. Another is the ventral ramus किंवा ramus ventralis, त्याचं इनर्वेशन व्हेंट्रल साइडला, जे बेली साइडला मांस आहे, लॅटरल साइडला मांस आहे, याच्यामध्ये त्याचं इनर्वेशन होतं. आणि थर्ड ब्रँच जे आहे रॅमस कम्युनिकन्स. रॅमस कम्युनिकन्स हे सिम्पॅथेटिक गॅंग्लियॉन्स तयार करतात आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. हेच तुम्हाला इंग्रजीमध्ये समजून घ्यायचे. पहा की single spinal nerve, it bifurcates into three branches. One is that is the ramus dorsalis. Branches of the ramus dorsalis innervate in the back side of muscle, that is the back muscle. It carries the impulses from the back side or back muscle. Another is that is the ramus ventralis. It innervate in the belly muscle, ventral side muscle, lateral muscle. It carries the sensation from the ventral side. And third is that is the ramus communicans. Ramus communicans forming the sympathetic ganglion. It plays the important role that is in the autonomic nervous system. थोडक्यामध्ये मराठीमध्ये या स्पायनल नर्वचा सारांश मी तुम्हाला सांगतो की स्पायनल नर्व म्हणजे ज्या नसा पृष्ठवंश रज्जूपासून निघालेल्या असतात त्यांना आपण स्पायनल नर्व म्हणतो. स्पायनल नर्वची मनुष्य प्राण्यामध्ये संख्या 31 त्यांच्या जोड्या आहेत आणि सगळ्या ज्या 31 जोड्या आहेत तर त्या फक्त एकाच टाईपच्या आहेत,
हे मिक्सड टाईपचे आहे. या ज्या 31 जोड्या आहेत त्यांचं टाईप्स किंवा क्लासिफिकेशन किंवा डिव्हायडेशन हे 5 प्रकारामध्ये केलंय. यामध्ये पहिला जो प्रकार आहे सर्वायकल स्पायनल नर्व, याच्या 8 जोड्या त्या मानेमध्ये असतात. सायंटिफिकली त्याला C1 to C8 म्हणतात. 2 थोरॅसिक स्पायनल नर्व, 12 जोड्या त्या छातीमध्ये किंवा थोरॅक्स किंवा चेस्ट मध्ये असतात. तिसरा लंबार 5 जोड्या L1 to L5 ऍब्डॉमिनल मध्ये किंवा बेंबीच्या भागात असतात. 4 सॅक्रल S1 to S5 ह्या कमरेच्या भागामध्ये असतात. आणि कोशिजियल ही एकच जोडी लास्टला असते किंवा शेवटी असते. हे त्याचं वर्गीकरण झालं, क्लासिफिकेशन झालं किंवा टाईप झालं. आता फॉर्मेशन ऑफ सिंगल स्पायनल नर्व, ही जी स्पायनल नर्व कशी तयार होते. स्पायनल नर्वचे 2 रूट या स्पायनल कार्ड मध्ये असतात. एक म्हणजे डॉर्सल रूट डॉर्सल हॉर्न मध्ये, व्हेंट्रल रूट व्हेंट्रल हॉर्न मध्ये. डॉर्सल हॉर्न पासून सेन्सरी नर्व निघते, व्हेंट्रल हॉर्न पासून मोटार नर्व निघते. सेन्सरी नर्व मध्ये या डॉर्सल गॅंग्लियॉन असतो, मोटार नर्व मध्ये व्हेंट्रल गॅंग्लियॉन नसतो. सेन्सरी आणि मोटार नर्व 2 मणक्याच्या मध्ये इंटरव्हर्टिब्रेटियल जे कॅनॉल आहे, गॅप आहे, त्याच्यातून त्या बाहेर पडतात. सेन्सरी आणि मोटार एकमेकीला समांतर पास ऑन होतात आणि त्याच्याद्वारे एकच स्पायनल नर्व तयार होते. बाहेरून जरी एक दिसत असली तरी आतमध्ये सेन्सरी आणि मोटार यांचे दोन्ही धागे असतात. सेन्सरी आणि मोटार हे जे नर्व्ह आहेत एका स्पायनल नर्व मध्ये असताना एक स्पायनल नर्व तयार होते. ही जी स्पायनल नर्व आहे पुढे गेल्यानंतर त्याच्या 3 फांद्या होतात. एक आहे रॅमर डॉर्सालिस. रॅमर डॉर्सालिस हे पाठीचं जे मांस आहे त्याच्यामध्ये तिच्या फांद्या शिरतात आणि पाठीकडची संवेदना त्या वाहून आणतात. दुसरे रॅमस व्हेंट्रॅलिस, पोटाकडचं ऍब्डॉमिनल साईडकडचं आणि लॅटरल साईडचं जे मांस आहे त्याच्यामध्ये शिरून संवेदना वाहून आणतात. आणि तिसरे रॅमस कम्युनिकन्स हे सिम्पॅथॅटिक गॅंग्लियॉन तयार करतात. सिम्पॅथॅटिक गॅंग्लियॉन हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये महत्वाचं रोल प्ले करते किंवा त्यांचा महत्वाचा वाटा असतो.